श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, अरे माझ्या प्रिय वत्सा, माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यावर खूप विश्वासाने ती जबाबदारी दिली आहे. ते कार्य तुझ्याकडे सोपवले आहे. त्यात तू यशस्वी नक्कीच होणार, हा माझा तुला आशीर्वाद. आम्ही तुमची निवड केली आहे. आमची सेवा करण्याची तुमची मनाची तयारी दाखवलीत, त्यामुळे आम्ही तुमची निवड केली आहे आमची सेवा करण्यासाठी. देव म्हणतात, तुझ्या मनातले सर्व काही गुपितही मी सहजरित्या जाणतो. तुझ्या अंतर्मनातील प्रत्येक गोष्ट मी जाणतो. देव म्हणतात, बाळा, आमची सेवा करण्यासाठी आम्ही तुझी निवड केली आहे. तेव्हा तयार असशील तर शेवटपर्यंत तुझे कल्याणच होणार आहे. यात तीळ मात्रही शंका घेऊ नकोस. आम्ही तुमच्यावर ते सर्व काही आशीर्वाद एखाद्या वर्षाप्रमाणे वर्षवू इच्छितो. त्यामुळे आमच्या दैवी योजनेचे तुम्ही भाग आहात. देव म्हणतात, तुमची निवड ही काही एक मोठी दैवी योजना आहे. देव म्हणतात, तुला त्या अदृश्य शक्तीद्वारे ते समर्थन, ते सहयोग दिल्या जाईल, ज्यासाठी तू आमची वारंवार प्रार्थना केली आहेस. देव म्हणतात, तुला मी कधीही एकटे सोडू इच्छित नाही. तू दैवी योजनेचा एक भाग बनला आहेस. तुझ्यावर ती जबाबदारी देण्यात आली आहे. ती तू योग्य प्रकारे पार करशीलच, कारण माझा आशीर्वाद तुझ्या निरंतर सोबत आहे. तुझ्या जीवनातील आयुष्यातील प्रत्येक क्षणाला तू आमची जबाबदारी आहेस. तुझ्या मनातल्या शंका कुशंकांना यावेळेस आमच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा, कारण आम्ही तुमचे निर्माता आहोत. तुम्ही जर आमच्यावर विश्वास ठेवला तर तेही अशक्य शक्य होईल. तुमच्या त्या अंतर्मनातल्या खोलवर रुजलेल्या ज्या काही कल्पना आहेत त्या देखील साकार रूप घ्यायला लागतील. देव म्हणतात, आजचा या संदेशापर्यंत यायसाठी आम्ही तुझी निवड केली आहे. तेव्हा हा दैवी संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर सांगतात, तुम्ही जे काही कराल ते आम्हाला साक्षी ठेवून करता, हे आम्ही योग्य मानतो. आता तुमच्या चिंता आमच्या आहेत. तुमचे ते दुःख आमचे आहे. ते क्लेश आमचे आहेत. देव म्हणतात, तुझी त्या सर्व कटकटीतून, त्या सर्व त्रासातून मी मुक्तता करीन, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. तुम्ही नामस्मरणाने, तुमच्या धाव्याने आम्हाला प्रसन्न केले आहेस. तुम्ही जेव्हा जेव्हा मनपूर्वक श्रद्धेने आम्हाला हाका देता, प्रेमपूर्वक आमचे नामस्मरण करता, श्रद्धेने भक्तीने तुम्ही जेव्हा जेव्हा अंतःकरणपूर्वक आमची आठवण करता, तेव्हा तेव्हा कोणत्याही रूपात, कोणत्याही सूक्ष्म रूपात आम्ही तुमच्यापर्यंत येऊन तिथे तुमचे जे काही संकट आहे ते निवारतो. तुमचे जे काही दुःख आहे त्यात तुम्हाला कमतरता जाणावी असे काही बंदोबस्त करतो. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी मी काहीही अशक्य असे ठेवणार नाही. पण तू देखील संपूर्ण विश्वास आमच्यावर ठेव.
देव म्हणतात, या काही शुभ दिवसांमध्ये तुम्हाला आमचे अस्तित्व सूक्ष्म रूपात जाणवायला लागेल. आम्ही निरंतर तुमच्या वास्तूमध्ये निवास करत आहोत. तुम्हाला कितीतरीदा असा काही अलौकिक सुगंध येत असेल, तो अचानक तुम्हाला दरवळताना जाणवेल. स्वामी म्हणतात, जो कोणी श्रद्धेने आम्हाला हाका मारतो, तेव्हा आम्ही अदृश्य रूपात त्याच्याकडे ते काही अलौकिक दिव्य असे संकेत देतो, ज्यामुळे त्याचे मन, त्याचे परिवार आनंदी होतात. देव म्हणतात, अरे बाळा, अरे मुला, मला इतरत्र तुझ्या डोळ्यांनी शोधू नकोस. तुझ्या अंतर्मनातील जागृती ठेव आणि मला तू एखाद्या सुगंधाद्वारे प्राप्त करशील. तू मला त्या चैतन्याद्वारे प्राप्त करशील. तुझ्यावर येणाऱ्या आशीर्वादामुळे तू मला प्राप्त करशील. देव म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी काहीही अशक्य असे ठेवणार नाही. पुढील काळ तुमच्यासाठी अधिकच शुभ घटनांनी भरलेला आहे. तुम्ही तिकडे देवाचे जे काही करता ते आमच्यापासून लपलेले नाही. देव म्हणतात, तुम्ही कितीतरीदा मनाला अस्वस्थ करता आणि काही चुकांबद्दल आमच्याकडे क्षमा याचना करता. त्यावेळेसही सूक्ष्म रूपात आम्ही तुमच्या आजूबाजूला राहून तुम्हाला काही संकेत देत असतो. ते संकेतही तोच बाळ प्राप्त करतो, ज्याचे आमच्यात लक्ष आहे, ज्याचे आमचे नामस्मरण करण्याचे, आम्हाला प्राप्त करण्याचे इच्छित आहेत. त्यांनाच ते संकेत आम्ही देऊ इच्छितो. देव म्हणतात, तुझ्यासाठी प्रत्येक वेळेस तू जेव्हा जेव्हा माझे मनपूर्वक ध्यान करतोस, नामस्मरण करतोस, त्या वेळेस आमचा निवास सूक्ष्म रूपात तुमच्या घरातच असतो. देव म्हणतात, कितीतरीदा मी तुला ते संकेत देऊन जाणवतो. तूही त्यावर विश्वास ठेवला तर तुला आम्हाला शोधण्याची तळमळ थांबेल. देव म्हणतात, मी असा देव आहे जो तुझ्या जवळ एकदा आलो की परत माघारी जात नाही. तू मला तुझ्या श्रद्धेने, तुझ्या भक्तीने प्राप्त केले आहे. तू तेही करू शकतोस जे तुला यावेळेस अशक्य वाटत आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्या प्रेमाचा वर्षाव मी तुझ्यावर करू इच्छितो. तो आशीर्वादांच्या रूपात तुला प्राप्त होईल. मी माझ्या त्या बाळांनाही आज सांगू इच्छितो, जे कोणी माझ्यावर खूप काही विश्वास करतात, पण त्यांची वेळ कठीण सुरू आहे. त्यांची ती वेळ आहे ज्यातून त्यांना निघताना काही त्रास होत आहे, काही वेदना जाणवत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की नैराश्याकडे वळल्यापेक्षा आमच्याकडे वळा. देव म्हणतात, मी त्यांना सांगू इच्छितो, त्यांना जेव्हाही काही नकारात्मक विचारांनी वेढले असेल, त्यावेळेस त्यांनी फक्त एवढेच करावे की आपले डोळे घट्ट बंद करून आमचे नामस्मरण करावे. त्याच क्षणापासून त्यांचा तो त्रास कमी व्हायला लागेल. त्यांचा अनुभव त्यांनी प्राप्त करावा. देव म्हणतात, मी तुझा असा देव आहे की जे तुझे कर्म कमी करण्यासाठी, सोपे करण्यासाठी तुला सहाय्यक आहे. तेव्हा तूही नामस्मरणाची कास धरावी, कारण या नामस्मरणामुळेच
तुम्ही आमची प्राप्ती सहजगत्या करू शकता, सहजरित्या करू शकता. जेव्हाही तुम्ही नामस्मरणाने आम्हाला प्राप्त करू इच्छिता, प्रसन्न करू इच्छिता, तेव्हा तेव्हा सूक्ष्म रूपात, अदृश्य रूपात आमची शक्ती तुमच्यासाठी कार्यरत होते. देव म्हणतात, मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त जपमाळ घेऊन बसून राहा. तुम्ही तुमचे कार्य करत करतही जे कोणी भक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप निरंतर आपल्या मुखातून करत राहतात, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तो प्रीतीने जपतात, त्यांच्यावर आमची विशेष कृपा आहे. ती ना कधी ढळणार आहे. ती निरंतर वाढतच जाणार आहे. खूप काही ज्यांना पूजा वगैरे जमत नाही, ज्यांना कुणाला आपल्या कार्यांमधून खूप काही सवड प्राप्त होत नाही, त्यांनी देखील हा मंत्र जेव्हा जेव्हा जपल्या जाईल तेव्हा जप केल्यास माझी प्राप्ती त्यांना निरंतर राहील. या पवित्र नामस्मरणाद्वारे मी सतत त्यांच्या अवतीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण करतो, ज्यामुळे त्यांची अर्धवट राहिलेली कार्य ते सहजगत्या पूर्ण करतात. त्यांना अदृश्य रूपात माझी शक्ती, माझे चैतन्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे त्यांच्या कार्यातील अडथळे नष्ट होतात. त्यांचा संघर्ष कमी व्हायला लागतो. कमी वेळेतच ते आपल्यासाठी असे काही प्राप्त करतात जे आम्ही त्यांना आशीर्वादाच्या रूपात देऊ इच्छितो. देव म्हणतात, या नाम जपामुळे तुझ्या आजूबाजूला ते सुरक्षा वलय निर्माण होते. त्यामुळे माझे सूक्ष्म रूपातील दर्शन त्याला नेहमीच प्राप्त होते. मी त्याला कधीही कोणत्याही संकटातून बाहेर काढू इच्छितो. जो कोणी प्रीतीने नामस्मरण करतो त्यावर आमची कृपा अखंड आहे. तुमच्या मुखातून तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तेव्हा आमची प्राप्ती तुम्हाला सहजगत्या होते. जो कोणी भक्ती मार्गात देवाच्या नावात राहू इच्छितो त्यावर आमची प्रीती सदैव आहे. त्याला देव काही कमतरता भासू देणार नाहीत. त्याची निरंतर समृद्धीकडे, आनंदाकडे, अध्यात्माकडे प्रगती वाढत जाईल. अशा बाळांचे आम्ही स्वतः कल्याण करायला तिथे सूक्ष्म रूपात हजर असतो. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.